कागल इथल्या 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये सायंकाळी अचानक उद्भवलेला तांत्रिक बिघाड महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या काही तासातच दुरुस्त केलाय। युद्धपातळीवर काम पूर्ण करत परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आलंय। कागल इथल्या 33/11 केव्ही सबस्टेशनमध्ये सायंकाळी अचानक उद्भवलेला तांत्रिक बिघाड महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या काही तासात दुरुस्त केलाय। उपरी इथून तातडीने सुटे भाग उपलब्ध करून घेत अवघ्या काही तासात युद्धपातळीवर काम पूर्ण करून परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आलंय। सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला कागल सबस्टेशनमधील 33 केव्ही क्षमतेची सिटी तांत्रिक बिघाडामुळे अचानक फेल झाली। यामुळे या फीडरवर अवलंबून असलेल्या यशिला पार्क आणि अनंत रोटो या संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। ऐन संध्याकाळच्या वेळी वीज गेल्यानं नागरिकांची काही काळ गैरसोय झाली। बिघाड झाल्याचे लक्षात येताच महावितरणच्या यंत्रणेनं हालचाली सुरू केल्या। कागलमध्ये तातडीनं नवीन सिटी उपलब्ध नसल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून हुपरीतून नवीन सिटी मागवली। ती तातडीनं कागलमध्ये दाखल झाल्यानंतर कर्मचारी आणि तंत्रज्ञानांनी कोणतीही तमा न बाळगता दुरुस्तीचं काम हाती घेतलं। उपकार्यकारी अभियंता अक्षय कुमार आळवेकर आणि सहाय्यक अभियंता अभिजित चव्हाण यांच्या थेट मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी रात्री 8:15 वाजेपर्यंत हे काम पूर्ण केले। त्यानंतर यशिला पार्क आणि अनंत रोटो परिसरातील वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला। लाईनमन प्रवीण चौगले, गणेश परीट, प्रवीण पोतदार, अनिकेत कुंभार, नितेश शेडमाके, अमृता भावके, युवराज मगदूम, शुभम पसारे, अजिंक्य शिंत्रे, प्रनिल माने, अक्षय चौगले, सागर आगळे, रोहित ठेंगे, प्रथम आगळे, ओंकार अकुर्डे, ऑपरेटर तेलवेकर आणि सागर पाटील यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली आहे। महावितरणच्या या तत्परतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे मोठ्या कालावधीसाठी होणारा खंडित वीज पुरवठा टळला असून परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे।